आज मी माझ्या डाएटसाठी चिले बनवणार आहे। तर ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथं काढून ठेवलेलं आहे। तर चला मी तुम्हाला ते दाखवते। हे बघा, इथं मूग घेतलेले आहेत, त्याला रात्रभर भिजवून आणि कोंब फुटेपर्यंत ठेवलं होतं असं। आणि इथं चटणीसाठी लसूण, अद्रक, मिरची आणि इथं कोथिंबीर आणि हे चिल्यामध्ये जाणारे लसूण अद्रक आणि हे बटाटा आणि वटाणे हे नाही का मी पूर्ण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे। आणि ते झाल्यावर मी मी ते सगळं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे आणि त्याच्यानंतर तव्यावर चिले बनवणार आहे। आणि त्यानंतर मग त्यासाठी चटणी बनवणार आहे। मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि तू काय खाणार आहे? फ्रेंड्स, मी इथं हे ग्राइंड करून घेतलं, जे मिश्रण मी तुम्हाला सांगितलं होतं, वाटाणे, मूग डाळ भिजवलेली ते। आणि याच्यामध्ये आता बघा, हा आलू नाही का, एक आलू मी असा खिसून घेतला आणि तो याच्यामध्ये टाकायचा आहे। हे बघा, असा खिसून घ्यायचा आहे, याच्यामध्ये टाकायचा आहे। मग ते बघा कुठं येतं, काय करत आहे हा, काय करतोय रे तू? हे असंच असते, म्हणून मी पूर्ण व्हिडिओ शूट नाही करू शकत। तर आपल्याला हे याच्यामध्ये असं टाकून द्यायचं आहे आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण। आणि थोडं चांगलं फेटायचं आहे, थोडं असं पूर्ण फेटून घ्या स्पीडमध्ये। मी आता एका हातात मोबाईल पकडलेला आहे म्हणून तुम्हाला एवढं स्पीडने दाखवत नाही आहे। आणि त्याच्यामध्ये थोडं दही टाकायचं आहे, पण याचे पप्पा आलेच नाही आणखी, ते दही घेऊन येणार आहे। 15 मिनटं झाकून ठेवल्यावर त्याचे मस्त असे चिले बनतात। तर चला मी आता समर्थला घेते, खूप वेळचं खाली ठेवलेलं आहे त्याला। ए रे बच्चा, ए रे माझी जान, ये माझी जानूरी ग, माझी जानूरी यायची। उजू बाबले, ये बेटा, ये ना बेटा, ये ग बाई, शून्याची पोलगी माझी, ओ ग मम्मा। फ्रेंड्स, समोरचे पप्पा घरी आले आणि येताना त्यांनी खरबूज आणलं आणि याच्यामध्ये बघू द्या काय आणलं, टोमॅटो सॉस संपला होता तो, आणि दही, आणि याच्यामध्ये ग्रेप्स आहेत, अंगूर घेऊन आले। आणि आणखी काहीतरी आणलं वाटते मला खायसाठी, बघूया काय आणलं, तर मला माहीत नाही। थांबा मी आता ओपन करते, आता माझ्याकडे समोरच आहे म्हणून मी तुम्हाला असंच दाखवत आहे। मी आत्ता चालू आहे घरी आणि मी थोडे द्राक्ष आणले आणि थोडं फ्रूट्स आणलेत घरी। त्याच्यानंतर भारतीला मी नाही का, हा जो डाएटचा जो हे असतो, धपाटा असतो, तो धपाटा घेऊन आलो आहे। आणि खूप स्पेशल आहे तो, आमच्या साईडला जो मिळतो आहे ना, खूपच छान। तुम्ही कुठल्या हॉटेलमधला आहे? हा विठ्ठल हॉटेलमधला आहे, खूपच छान बनवतात ते। बघा, मी पहिला निवाला भारतीला देते, तेच सांगणार तुम्हाला। तर फ्रेंड्स, मी ट्राय करते। एकदम भारी टेस्ट आहे। फ्रेंड्स, आंघोळ वगैरे झालेली आहे, आली मी फ्रेश होऊन, आता लवकरच आटोपला सगळं। आता बघा, मी नाश्ता पण केला आणि इथं बघा आता मी फ्रूट खात आहे। हे बघा, इथं फ्रूट खात आहे। हे बाबूसाठी आणली मी खरबूजची प्युरी काढून। तर फ्रेंड्स, मी डाएट करत आहे, तर मला वीकनेस नाही आला पाहिजे म्हणून मी त्यामध्ये फ्रूट खात आहे। आणि रात्री झोपताना मी दुधामध्ये हळदी टाकून पेते, म्हणजे भूक पण नाही लागत आणि सकाळी पण एनर्जी राहते त्याच्यामुळे। आणि रात्री नाही का 7च्या आतच जेवण करायचं, माझं होत नाही आहे, पण मी आता ट्राय करणार 7च्या आतच जेवण करण्याचं। आणि हे बघा फ्रेंड्स, आमच्या घरी नांगडू बेबू आला, नांगडू बेबू, ए बेबू, कपले कुठे आहेत, शहद कुठं आहे तुझं?
हा मी आता हे समर्थला देऊन बघते तो खातो काय तर त्याचं रिॲक्शन काय आहे तर बघूया आपण. घे यमी यमी आहे चमू आवला देऊ का तुला परत. यमी यमी आहे समू यमी आहे बघा त्याला आवडलं खाता येतो. फ्रेंड्स समोर त्याला अंगूर खूप आवडलं बघा कसं खात आहे. फ्रेंड्स आंबट गोड आहेत म्हणून त्याला देत नाही आहे आम्ही पण तो घेत आहे आणि खात आहे जबरदस्तीने. बघा फ्रेंड परत घेतलं. बघा फ्रेंड्स हे मी बॅटर मीडियम पातळ करून घेतलं. बघा डोसे जसे करतो ना आपण तसं मी पातळ करून घेतलं. एक मी याच्यावर टाकून दिलेला आहे आता तो होत आहे. बघा हे चटणी पण बनवून घेतलेली आहे. याच्यामध्ये आहे लसण अद्रक कोथिंबीर आणि दही खोबरं आणि थोडे शेंगदाणे याची मी चटणी बनवून घेतलेली आहे. एकदम कमी क्वांटिटीमध्ये बनवलेली आहे मला जेवढी लागते तेवढी. हे बघा फ्रेंड असं काही मी बनवून घेतलेलं आहे. बघा फ्रेंड असं काही बनलेलं आहे ते. आणि मी इथं टोमॅटो केचप घेतला आणि हे ग्रीन चटणी. बघा फ्रेंड असं काही बनलेलं आहे आणि हे खायला एकदम सुंदर लागते बरं का. तर असं काही मी डाएटसाठी ट्राय केलेलं आहे. तर चला मी व्हिडिओचा इथं सेंड घेते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.